आजाराचं कारण देत धनंजय मुंडे यांची अजित पवारांच्या दौऱ्याला दांडी, या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचा बीड जिल्हा दौरा होता. बीड जिल्ह्यामधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व धनंजय मुंडे हे या दौऱ्याच्या वेळी अनुपस्थित होते. दौऱ्याला अनुपस्थितीचं कारण त्यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आणि त्याने सांगितलं की माझी प्रकृती ठीक नाही, त्यामुळे मी अजितदादाच्या दौऱ्याला येऊ शकत नाही. तर अजितदादांनी व्यासपीठावरून सांगितलं की धनंजय मुंडे यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की मी आजारी असल्यामुळे मी आपल्या दौऱ्यात उपस्थित राहू शकत नाही. तर पत्रकारांनी या मुळाशी जात असता याचं कारण काही वेगळंच आढळून आलं. वास्तविकता बीडचे सरपंच संतोषअण्णा देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या जवळचा असलेला वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी दोषी ठरवण्यात आलेला आहे, आरोपी ठरवण्यात आलेला आहे आणि न्यायालयामध्ये त्यांचं प्रकरण सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणात टीका झाली आणि त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देत असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की प्रकृतीमुळं मी या ठिकाणी तो राजीनामा देत आहे, म्हणजे शरीर स्वास्थ्यामुळं तो राजीनामा देत आहे. या अगोदर सुद्धा DPDCच्या बैठकीच्या वेळेस त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यामुळं ते अजितदादाच्या दौऱ्याला त्या ठिकाणी अनुपस्थित होते. म्हणजे एकंदरीत डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे काय असतं हे इन जनरल आहे. गावाकडचा व्यक्ती सकाळी ऑपरेशन केलं तर दुपारी या गल्लीतून त्या गल्लीत फिरतो, परंतु धनंजय मुंडे यांनी जवळपास 7-8 दिवस त्या ठिकाणी विश्रांती घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस अशा प्रकारचे काही प्रसंग आलेले आहेत तर त्यांनी प्रकृती स्वास्थ्याचं कारण पुढं केलं की काय असं म्हणायला या ठिकाणी शंका घ्यायला जागा आहे. मुंडे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे आणि बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे गैरहजर होते. आपण आजारी असल्याचं त्यांनी सांगितलं, पण धनंजय मुंडे हे मंगळवारी रात्री मुंबईमध्ये एका फॅशन शोला हजर होते. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे विविन फॅशन शो हा मंगळवारी रात्री पार पडला आणि या फॅशन शोमध्ये धनंजय मुंडे यांची मुलगी, या मुलीनं त्या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि आपल्या मुलीला प्रोत्साहन देणं हे आवश्यक असतं आणि ते त्यांनी त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडलेलं आहे. मात्र सकाळी आजारी असल्याचं म्हणणं, सोशल मीडियात जाहीर करणं, इकडं अजितदादांनी ते बोलणं आणि असं असताना रात्रीचे फोटो त्या ठिकाणी बाहेर आले आणि गेले काही दिवस ते पक्षात एकटं पडले असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अजित पवार बीडमध्ये असताना धनंजय मुंडे मात्र मुंबईत होते. धनंजय मुंडे एकीकडं समाज माध्यमावर आपण आजारी असल्याचं सांगत दौऱ्याला दांडी मारल्याचं सांगतात, तर दुसरीकडं तेच धनंजय मुंडे मुंबईत फॅशन शोमध्ये सहभागी होते. अर्थात वडील म्हणून मुलीच्या कौतुकासाठी या फॅशन शोला उपस्थित असले तरी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या अनुपस्थितीची ही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. कारण की एवढा मोठा महत्त्वाचा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आहे आणि ते का टाळतायत. आणि तत्पूर्वी 2 दिवसापूर्वीच त्यांनी परळी वैजनाथमध्ये एका हॉस्पिटलचं उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सांगितलं की आता ते अजितदादांच्या दौऱ्यामध्ये सहभागी असतील. मात्र प्रत्यक्षात असं घडलेलं दिसत नाही. तर ते पक्षावर नाराज आहेत का पक्ष त्यांच्यावर नाराज आहे हा येणारा काळच त्या ठिकाणी सांगेल. मात्र त्यांच्या अनुपस्थितीची
समाज माध्यमावर आणि मीडियावर चर्चा आहे.